जनसत्तामधली एक बातमी आहे। या बातमीचं शीर्षक आहे जज, ज्युरी और जल्लाद नहीं बन सकती है सरकारें। सुप्रीम कोर्टाने हे स्टेटमेंट केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की सरकारने सरकारचं काम करावं, सरकारने सुप्रीम कोर्ट बनण्याचा प्रयत्न करू नये किंवा सरकारने जज बनण्याचा प्रयत्न करू नये। हा निर्णय का दिला गेला याच्या पाठीमागं कारण आहे की जे बुलडोझर नावाची कन्सेप्ट आपल्याकडे आलेली आहे त्या कन्सेप्टच्या अगेन्स्टमध्ये सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिलेला आहे। सरकारने सध्या काय सुरू केलेलं आहे की जे लोक सरकारच्या विरोधामध्ये बोलतात किंवा सरकारच्या एखाद्या निर्णयाच्या विरोधामध्ये जातात तर त्यांच्या घरावरती थेट बुलडोझर चालवायचं अशा प्रकारचा निर्णय सरकार घेत आहे। उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला हे सगळ्यात जास्त पाहायला मिळालं आणि उत्तर प्रदेशच्या सरकारने अशा अनेक लोकांचे खाजगी संपत्ती आणि घरं नष्ट केलेली आहेत। याच अगेन्स्टमध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि या निकालावरती सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे की एक्झिक्युटिव्ह बॉडी जी आहे त्या एक्झिक्युटिव्ह बॉडीनं एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणूनच काम करायचं, त्यांनी जज बनण्याचा प्रयत्न करू नये। बरं, ते जज फक्त बनतायत का? तर नाही, तर या बातमीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जल्लाद बनण्याचा प्रयत्न केला जातो आहे। अर्थातच त्यांना जो जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे तो अधिकारच नाकारला जातो आहे। आणि याच बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने हे स्टेटमेंट केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतीय संविधानाच्या आर्टिकल 21 मध्ये लोकांना जो जीविताचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या अगेन्स्टमध्ये हे बुलडोझरचा निर्णय आहे। म्हणजे भारतीय संविधानामधला हा जो काही आर्टिकल 21 आहे जो आपल्याला जगण्याचा अधिकार देतो, त्या अधिकाराच्या अंतर्गत कुठल्याही व्यक्तीची खाजगी संपत्ती, कुठल्याही व्यक्तीच्या जीविताला धोका किंवा त्याचा जो काही निवारा आहे तो निवारा नष्ट करता येत नाही, तो कितीही मोठा गुन्हेगार असला तरी। सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्याला असं दिसेल की आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टाने कुठल्याही एखाद्या मोठ्यातल्या मोठ्या गुन्हेगाराला देखील अशा प्रकारची शिक्षा दिलेली नाही की तुझं आम्ही घरच नष्ट करू, तुझा निवाराच नष्ट करू। अशा प्रकारचा निर्णय कुठल्याही सुप्रीम कोर्टाने किंवा कुठल्याही उच्च न्यायालयाने आत्तापर्यंत भारतामध्ये दिलेला नाही की हा खूपच मोठा गुन्हेगार आहे त्याच्यामुळं पृथ्वी तलावरून याचं घरच नष्ट करा, असा निर्णय दिला नाही। पण सरकार काय करतं आहे तर सरकार या अशा लोकांच्या घरावरती बुलडोझर फिरवत आहे। आपल्याला माहिती असेल की आर्टिकल 21 जो जगण्याचा अधिकार आहे किंवा जीविताचा अधिकार आहे तो अधिकार कुठल्याही परिस्थितीमध्ये नष्ट होत नाही, तो अधिकार कायमस्वरूपी आपल्याला दिला गेलेला आहे। त्याच्यामुळं तो ज्या घरामध्ये राहतो त्याचा निवारा देखील हा त्याच्यासाठी बनवलेला आहे, त्याच्यामुळं तो निवारा देखील त्याचा नष्ट करता येत नाही। पण आता या सरकारांनी काय केलेलं आहे तर ते थेट बुलडोझर फिरवत आहेत आणि एखाद्या व्यक्तीची खाजगी संपत्ती जी आहे ही खाजगी संपत्ती अर्थातच त्याचं घर असेल किंवा त्याची जी काही प्रॉपर्टी असेल हे नष्ट करण्याचं काम सुरू झालेलं आहे। एखाद्या वेळेस सुप्रीम कोर्ट हे असा आदेश देऊ शकतं की ह्याची जी काही प्रॉपर्टी आहे ही इल्लीगल आहे तर ती सरकारने ताब्यात घ्यावी, अशा प्रकारचा निर्णय दिला जाऊ शकतो। परंतु त्याची जी काही खाजगी संपत्तीमध्ये त्याने बांधलेलं घर आहे तर त्याचा निवारा हा नष्ट करता येत नाही आणि तोही सरकारने नष्ट करता येत नाही, सरकारला तशा प्रकारचे अधिकार नाही आहेत। सुप्रीम कोर्ट एखाद्या वेळेस अशा प्रकारचा निर्णय देऊ शकतं किंवा एखादं न्यायालय अशा प्रकारचा निर्णय देऊ शकतं की त्याची जी काही प्रॉपर्टी आहे, मालमत्ता आहे ती सरकारने ताब्यात घ्यावी असा निर्णय देऊ शकतं, ती नष्ट करावी अशा प्रकारचा निर्णय देखील कुठलंही कोर्ट देत नाही। पण इथे थेट अशा प्रकारची जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टीज नष्ट केली जाते आहे, त्याच्यामुळं त्या व्यक्तीच्या जीविताचा अधिकार जो भारतीय संविधानाने आर्टिकल 21 मध्ये दिलेला आहे थेट तो अधिकारच नाकारला जातो आहे। आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने हे स्टेटमेंट केलेलं आहे की एक्झिक्युटिव्ह बॉडी अर्थातच जी सरकार आहे त्या सरकारचं काम काय आहे तर सरकारचं काम हे त्यांच्यासाठी सोपवलेले जी काही भारतीय संविधानाने काम सोपवलेलं आहे तेवढंच करावं, त्यांनी जज बनण्याचा प्रयत्न करू नये। कुठलंही सरकार हे तिथे जज अशा प्रकारचं बनू शकत नाही आणि त्याला जज बनून कुठल्याही प्रकारचा निर्णय देण्याचा अधिकार नाही। परंतु हल्लीच्या या गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला असं दिसतंय की ते थेट जज बनण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट केले जात आहेत। बुलडोझर चालविण्याचा अधिकार हा कोणाला आहे किंवा एखादं सरकार एखाद्याच्या घरावरती अशा प्रकारचं बुलडोझर चालवू शकतं का? अशा प्रकारचा कुठलाही अधिकार भारतीय संविधानाने कुठल्याही किंवा IPCनं कुठल्याही सरकारला दिलेला नाही। त्याच्यामुळं हा जो निर्णय आहे हा निर्णय थेट असंवैधानिक आहे आणि त्या व्यक्तीच्या जगण्याचा अधिकार नाकारणारा आहे। आपल्याकडे जे काही
तीन आधारस्तंभ आहेत लोकशाहीचे, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. ह्या तिघांना त्यांचं काम वाटून दिलेलं आहे. परंतु कार्यकारी मंडळ हे थेट न्यायमंडळाचं काम करू लागलं आहे आणि थेट त्या व्यक्तीला शिक्षा देण्याचं काम करत आहे. शिक्षा देण्याचा अधिकार सरकारला नाही, तर तो अधिकार हा सुप्रीम कोर्टाला आहे किंवा कुठल्याही न्यायव्यवस्थेला आहे. परंतु आता न्यायव्यवस्थेनं जे काम करायचं आहे ते न्यायव्यवस्थेचं काम सरळ सरकार हातामध्ये घेऊ लागलं आहे. आणि त्याच्यामुळं या निर्णयावरती भाष्य करत असताना सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश B.R. गवई यांनी असं म्हटलेलं आहे की या सरकारने आता जज बनण्याचा किंवा ज्युरी बनण्याचा किंवा जल्लाद बनण्याचा प्रयत्न करू नये. आणि ह्या तिन्ही स्टेपवरती सध्या आलेलं आहे. ते जज बनते, ते ज्युरी बनते आणि ते जल्लाद देखील बनत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे याला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने केलेलं हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्या माझ्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करणार आहे. भारतीय संविधानाच्या कलम 21 मध्ये जो आपल्याला जीविताचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचं प्रोटेक्शन करणारं हे स्टेटमेंट आहे. आणि या आर्टिकलला आपण आर्टिकल 32ला जोडून देखील बघू शकतो की सुप्रीम कोर्टाने केलेले हे स्टेटमेंट हे भारतीय संविधानामध्ये तुम्हाला मला दिलेल्या मूलभूत अधिकाराच्या प्रोटेक्शनसाठी दिलेलं हे एक महत्त्वाचं आर्टिकल आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आपण आर्टिकल 21 याच्याकडे बघू शकतो की हा अधिकार देखील आपला कोणत्याही परिस्थितीमध्ये नष्ट केला जाऊ शकत नाही किंवा तो आपल्यापासून हिरावून देखील घेतला जाऊ शकत नाही. काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश B.R. गवई यांनी असं स्टेटमेंट केलेलं होतं की जर सरकार व्यवस्थित काम करत नसेल तर न्यायालयाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागतो, कारण तशा प्रकारचे अधिकार हे भारतीय संविधानाने सुप्रीम कोर्टाला दिलेले आहेत. जसं की आर्टिकल 32 आहे किंवा मागच्या वेळेस जे भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उल्लेख केलेला होता की न्यायालयाला न्यूक्लिअर मिसाईलची शक्ती मिळालेली आहे, तर ती खरोखरच मिळालेली आहे आणि तशा प्रकारचा वापर देखील ते करू शकतं. कारण एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करायचं असेल तर न्यायालयाला अशा प्रकारची पावलं उचलावी लागतात, कारण त्याच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी ही त्या न्यायव्यवस्थेवरती आहे. आणि त्याच्यामुळं न्यायालयाने केलेले स्टेटमेंट की सरकारने किंवा एक्झिक्युटिव्ह बॉडीने हे जज, ज्युरी आणि जल्लाद बनण्याचा प्रयत्न करू नये. आपल्याला नेमकं या स्टेटमेंटबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. हे बुलडोझर सरकार हे जज, ज्युरी आणि जल्लाद बनण्याचा प्रयत्न करत आहे का? आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका. आणि सुप्रीम कोर्टाच्या या स्टेटमेंटवरती देखील भाष्य करायला विसरू नका की ते का महत्त्वाचं आहे. आणि याला आर्टिकल 21 आणि आर्टिकल 32कडे आपण कसे पाहता हे देखील सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.